नमस्कार शेतकरी मित्रांनो. मी एक ग्रामीण भागातला आपला कृषी मित्र, शेतकरी पुत्र. ग्रामीण भागातल्या शेतीशी प्रश्न निगडीत असणाऱ्या प्रश्नांची मांडणी करून एक ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नाची अडचण सोडवण्यासाठी व आपल्याकडे असणारं ज्ञान हे एकमेकांना पुरवण्यासाठी हा आमचा राजकीय बोल हे नवीन चॅनल चालू केलेलं आहे. या माध्यमातून मी आपला मित्र संतोष शिंदे, ग्रामीण भागातील एक शेतकरी पुत्र आपल्यासाठी घेऊन येत आहे. मग आमच्या चॅनलला नवीन असाल तर जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि आमच्या चॅनलला लाईक करा. या माध्यमातून ग्रामीण भागातल्या ज्या जीवनशैली असतील, ग्रामीण भागातले सण उत्सव असतील आणि ग्रामीण भागातल्या शेतकऱ्याच्या समस्या, या समस्या मांडण्यासाठी या आमच्या चॅनलच्या माध्यमातून काम केलं जाणार आहे. या माध्यमातून जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत पोहोचणे आणि शेतकऱ्यांच्या अडीअडचणी घेऊन, नुसत्या अडीअडचणी घेऊन नाही तर त्याच्यावर एक प्रकारे प्रभावी उत्तर देणे हा सुद्धा आमचा हेतू आहे. या माध्यमातून आम्ही ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याबरोबर काम केलेलं आहे. मागील 17 ते 18 वर्ष ग्रामीण भागातल्या शेतकऱ्याशी नाळ जुळलेला असून त्या माध्यमातून त्या शेतकऱ्यांच्या ज्या अडचणी आहे आमच्यापर्यंत समजल्यात आणि आल्यात त्या मांडण्याचा आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करणार आहोत आणि त्या माध्यमातून शेतकऱ्यांची समस्या सोडून जास्तीत जास्त शेतकरी कसा स्वावलंबी होईल. आज जर पाहिलं असेल तर शेतकरी प्रत्येक गोष्टीवर परावलंबी आहे. प्रत्येक गोष्टीला बियाणं निवडायचं म्हणलं तर कुठलं निवडायचं, कशा पद्धतीने निवडायचं, का निवडायचं याचं पुरेसं ज्ञान नसतं. एखाद्या बाजूच्या शेतकऱ्यानं सांगितलं की ह्या बियाण्याचं उत्पन्न जास्तीचं आहे तर तेच खरेदी करतो आणि बियाणं आणि तिथं कुठंतरी फसवणूक होते. ती फसवणूक टाळता यावी आणि शेतकरी स्वावलंबी व्हावा हाच मूळ हेतू आहे. शेतकऱ्याचा आज जे जे ते कुणीही येतंय टिकली मारून जाते अशी अवस्था झालेली आहे आणि शेतकऱ्यांना फसवणाऱ्याची संख्या मोठ्या प्रमाणात झालेली आहे. ते माध्यमातून असेल किंवा इतर व्हिडिओच्या माध्यमातून असेल किंवा एक राजकारणी पाहिलं तर आपण जर सरकार म्हणून जर पाहिलं असेल तर सरकारकडून सुद्धा मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याची पिळवणूक आज व्हायला चालू आहे. आज जर आपण पाहिलं असेल की दिवाळीचा सण तोंडावर आलेला आहे आणि दिवाळीच्या सणामध्ये कुठलीही आज आज आपली समस्या काय आहे, आपली दिवाळी गोड व्हावी, परंतु या दिवाळी गोड व्हायच्या ऐवजी इतर माध्यमातूनच शेतकऱ्याची पिळवणूक व्हायला चालू आहे. कागदपत्र घेणं असेल, तलाट्याची सही घेणं असेल, ते सही घेऊन तहसीलच्या चक्रा मारणे असतील आणि त्या माध्यमातून अनुदान कधी येईल याची शाश्वती नाही. म्हणजे प्रत्येक गोष्टी शेतकरी हा दुसऱ्यावर अवलंबून आहे. परंतु हा शेतकऱ्याची होणारी पिळवणूक आज कुठेही पाहिली जात नाही आणि ती त्यापासून समस्या दूर होण्यासाठी ज्या काही गोष्टी येणार आहेत आणि भविष्यात काही अडचणी येणार आहेत त्या सगळ्यांनी आपण एकत्र येणं गरजेचं आहे आणि एकत्र येऊन यशस्वी लढा उभा करणं गरजेचं आहे. म्हणजे आपणच तूच आहे तुझा साथी म्हणल्याने तुझा आहे तुझं पाशी परंतु जागा चुकलाशी या उक्तीप्रमाणे आपणच आपल्याकडं असणारं जे कौशल्य